हॅलो नमस्कार सर्वांना। तर मित्रांनो, इतक्या दिवसापासून तुम्ही लग्नाची तयारी पाहतच आहात आणि आज वेळ आली आहे फंक्शन हॉलला जाण्याची। तर तुम्ही इथं पाहू शकता लग्नासाठी जे जे साहित्य सामग्री लागणार आहे ना त्याची पॅकिंग झाली आहे। तर थोड्या वेळात आपल्याला निघायचं आहे। आज पाहुण्यांचं आगमनही होणार आहे। आज नवरदेवाकडचे सर्व पाहुणे येणार आहेत, त्यांचं स्वागत करायचं आहे। आज माझ्या मुलीची श्रीमंत पूजा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही खूप काही पाहणार आहात। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खालती जे रेड सबस्क्राइब बटन आहे ना त्याला क्लिक करा। त्याच्यामुळे काय होईल, जेव्हाही मी नवीन व्हिडिओ बनवेन ना सर्वात आधी तुम्हाला कळेल। फंक्शन हॉलला जाण्याआधी आम्ही घरात पूजा केली, नमस्कार केला। माझ्या घरासमोर महादेवाचं मंदिर आहे, तिथेही जाऊन आम्ही नमस्कार केला आणि सर्व काही व्यवस्थित आनंदात पार पडून दे असा आशीर्वाद मागितला। सर्वजण तयार झाल्यानंतर थोडे रील्स बनवले, थोडे फोटोज घेतले। त्याच्यानंतर माझ्या मुलीचं औक्षण केलं, कारण आज ती इथं आहे, उद्या ती तिच्या सासरी जाईल। तर मित्रांनो, ज्यांच्या आशीर्वादानं माझ्या घरी हे शुभ कार्य घडून आलं आहे ना ते आहेत माझे देवादिदेव महादेव। तर सर्वप्रथम यांचा आशीर्वाद घेणं माझ्यासाठी खूपच गरजेचं आहे। तर गेल्या काही दिवसापासून लग्नाची तयारी चालूच होती। तर आता सर्व कामं व्यवस्थित पार पडली आहेत। आता फक्त मुलीच्या लग्नात मस्त एन्जॉय करायचं आहे। तर आता आपण फंक्शन हॉल पोहोचलो आहे। मी तुम्हाला फंक्शन हॉलचं डेकोरेशन दाखवते। तर तुम्ही इथं पाहू शकता, एका बाजूला फॅमिलीचा फोटो आहे आणि एका बाजूला माझ्या मुलीच्या तिलक सेरेमनीचा फोटो लावला आहे। तर चला आज जाऊया। तर अशा प्रकारे सुंदर डेकोरेशन केलेलं आहे आणि जागोजागी मुलीसोबत काढलेले फोटोजही ठेवले आहेत। तर चला मी तुम्हाला एक एक करून सर्व फोटोज दाखवते। तर हा माझ्या मुलीचा फोटो सर्वांना खूपच आवडला। सर्वजण म्हणत होते की नवरी मुलगी नवऱ्या मुलाची वाट पाहत उभारली आहे का। तर खरं सांगायचं म्हणजे माझ्या मुलीच्या विवाहाच्या तयारीमध्ये, विवाहाच्या कार्यामध्ये महादेवाने पाठीशी उभं राहून सर्व कार्य आनंदात पार पाडलीत। आणि माझ्या मुलीच्या विवाहासाठी मी खूप सारे फंक्शन हॉल पाहिले आणि अखेरीस हा फंक्शन हॉल बुक झाला। तर इथंही महादेवाने माझी खूप साथ दिली। तर हे 2 दिवसही आनंदात पार पडावेत अशी महादेवांच्या चरणी अपेक्षा करते। जय भोलेनाथ, हर हर महादेव हर। तर याआधीही मी फंक्शन हॉलचा एक व्हिडिओ बनवला होता, तर त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये दिली आहे, तो व्हिडिओही तुम्ही पाहू शकता। तर आज आहे माझ्या मुलीची श्रीमंत पूजा, त्याच्यानंतर रिंग सेरेमनी आहे। तर रिंग सेरेमनीसाठी अशा प्रकारे इथं डेकोरेशन केलेलं आहे। तर आता थोड्या वेळात पाहुण्यांचं आगमन होईल। तर चला आपण त्यांच्या स्वागताची तयारी करूया।
तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात एंगेजमेंट आणि संगीताचा कार्यक्रम. तर भेटूया लवकरच, तोपर्यंत सर्वांना बाय.